खरातच्या मुलानेच केली घराची पोलखोल। भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाली, पण खरातच्या राहत्या तृप्ताबाला बंगल्यात काळोखात लपून बसलेल्या त्याच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली। पोलिसांच्या या चौकशीत खरातच्या मुलानंच भोंदू खरातचं बिंग फोडलंय। एसआयटीनं खरातच्या मुलाची 2दा कसून चौकशी केली। वडिलांना म्हणजेच खरातला भेटण्यासाठी कोण येत होतं, बहिणीच्या लग्नात किती तोळं सोनं खरेदी केलं, कपडे कुठून खरेदी केले, आई कुणाकडे पैसे देत होती, तू वडिलांसोबत किती वेळा परदेशात गेला होतास, वडील तंत्रमंत्र करायचे का। खरातच्या मुलानं यावर जे काही आहे ते डॅडीला माहितीये असं उत्तर दिलं। एसआयटीच्या प्रत्येक प्रश्नाला त्याचं उत्तर डॅडला माहिती एवढंच होतं, ज्यावरून खरातच्या मुलाची या चौकशीसाठी आधीच तयारी करून घेतली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय। पण तपास यंत्रणांच्या जाळ्यात भले भले अडकतात तसा खरातचा मुलगाही अडकला आणि त्याने चौकशीत कबूल केलं की घरी मोठ्या प्रमाणात कॅश यायची, पण हे पैसे कुठून यायचे याची माहिती नाही असंही त्यानं या चौकशीवेळी सांगितलं। पण डॅडींना या व्यवहाराची सर्व माहिती आहे हे सुद्धा त्यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितलं। खरातच्या मुलानंच एसआयटीच्या अधिकाऱ्यांसमोर हे कबूल केल्यानं आता खरात अडचणीत आलाय। खरातच्या घरातच कॅश येत असल्याची मोठी माहिती त्यामुळेच एसआयटीतल्या तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे। खरातच्या मुलानं दिलेल्या या माहितीमुळे खरात अडचणीत आलाय खरा, पण खरातच्या घरात येणारी ही अमाप रोकड आणि त्याचं कनेक्शन याचा शोध लावणं हे तपास यंत्रणांसाठी मोठं आव्हान असणार आहे आणि हाच तपास यंत्रणांच्या तपासाचा एक महत्त्वाचा भाग देखील असणार आहे।